अमर रहे संतोष भैया देशमुख, अमर रहे। न्याय द्या मोदी सरकार, न्याय द्या। कैलासवासी संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्या। पुरावे सापडून आरोपी सापडून देखील न्याय मिळत नाही, तरी न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करून त्वरित न्याय द्यावा अशा विविध प्रकारच्या घोषणा देत व हातामध्ये फलक घेऊन संविधानिक मार्गाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात व येथे मानवतावादी जनतेने व मराठा समाजाने निषेध मोर्चा काढला। यामध्ये सर्व धर्मीय समाज बांधव दिसून आले। संपूर्ण गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांनी स्वमर्जीने आपली दुकाने बंद ठेवली व निषेध रॅलीमध्ये सामील झाले। तर या जनतेची मागणी आहे की शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवून लवकरात लवकर या केसचा निकाल लावावा व कैलासवासी संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच यांना न्याय द्यावा व पुन्हा असे गुन्हे घडणार नाहीत याकरता संबंधित गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून याच्यानंतर असे कुकृत्य करण्यास कोणीही धजावणार नाही। ही रॅली एकदम शांततेत निघाली व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सदरील रॅली श्रीराम चौक, डॉक्टर केशवराव हेडगेवार चौक, शहीद भगतसिंग चौक, अदालत रोड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, पोलीस स्टेशन मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅली आल्यानंतर या ठिकाणी तहसील कार्यालय गंगाखेडचे नायब तहसीलदार अशोक केंद्रे साहेबांनी निवेदन स्वीकारले व रॅली समाप्त करण्यात आली, अशी माहिती आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी सय्यद बबलू सय्यद खाजा यांनी दिली आहे। आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। पाहूयात गंगाखेडीतील रॅलीचे काही क्षणचित्रे। गंगाखेड एकदम कडेकोट अशा मध्ये बंद होते। कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गृह खात्याने देखील बारीक नजर ठेवून कार्य सांभाळले। सदरील बंद 100% गंगाखेड शहर बंद ठेवण्यामध्ये व्यापारी बांधवांनी खूप असे स्वयंस्फूर्तीने सहकार्य केले। तसेच गंगाखेड पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनी कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व गंगाखेड शहरामध्ये बारकाईने नजर ठेवून होते। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी परभणी न्यूज चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद। पाहूयात काही क्षणचित्रे। येत नाही आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।